अजब रमा राघवची जोडी। येते मी। चला बाबा। चल बाई चल। तुम्ही कुठेही जाणार नाही। तुम्ही याच घरात राहणार आहात। गजानना, अरे काय चाललंय तुझं? मी एखादा निर्णय घेतला असेल तर त्यामागे काहीतरी कारण। बस आता मला या विषयावर तुझ्याशी अजिबात वाद घालण्याची इच्छा नाही। घरातल्या कोणालाही माझा निर्णय पटला नसेल तर आत्ताच सांगा। मग यापुढे मी कुटुंब प्रमुख म्हणून कुठलेही निर्णय घेणार नाही। अहो तुम्ही काय एवढे टोकाचे निर्णय घेताय? आबा हो, तुमच्याशिवाय घरातलं पानही हलत नाही। हो पूजा, मी मग या घरापर्यंत आणि माझ्या राघवच्या मनापर्यंत काय पोहोचणारस का तू? हे रमा, राघववर फक्त माझा हक्क आहे। त्याची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे। मला कळायला लागल्यापासून त्याच्यावर प्रेम करते मी, आणि त्याच्यामुळे प्रेम काय असतं हे मला कळायला लागलंय। तू काहीही बोल, मी माझा राघव मिळवणारच, आणि मी त्याला शेवटपर्यंत जपणार आहे। असं म्हणतात, घरावर संकट आलं की सगळ्यात आधी तुळस चुकते। घरावर आलेलं संकट ती स्वतःवर घेते, हो ना? मग आता तुझ्या संसारातलं संकट साक्षात तुझ्या समोर उभं आहे। या तुळशीची सुरुवात तुझ्यापासून झाली ना? मग आता तिच्या सोबत तुझा संसार जळताना पाहायचंय मला। आजी हो, कशाला? मी तुमच्यासोबत बसेन ना नंतर जेवायला। नाही, आज माझं ऐकायचं। आज तुमचा दोघांचा मान आहे हा। रमा, तू त्या बाजूला, राघवा इकडे बसा। श्रुती, शाबास। रुक्मिणी, मान फक्त नवरा मुलगा आणि मुलीचाच नसतो। आता मुलीचे आई वडील इथे नसले म्हणून काय झालं? शालिनी आणि गजाननराव तर आहेतच ना। बरं झालं तू बोललीस। अगं मी म्हटलं असतं ना तर कोणी ऐकलंच नसतं, विश्वासही ठेवला नसता। कार्तिक घ्या, जा दोन्ही बाजूला या दोघांची बसायची व्यवस्था कर। घ्या त्यांची पण। हो या बा। शालिनी तिकडे बस, आधी शालिनीचं घे रे। बस तिथे, मान आहे तुमचा। यांनी सांगितलं की नाही, ऐकायचं, जा बस। सासू सासऱ्यांचा मान असतो। सुरुवात जर इतकी सुंदर असेल तर पुढचं आयुष्य किती सुंदर असेल हे मी इमॅजिन करूच शकते। खूप खूप सुंदर असणार आहे आपलं पुढचं आयुष्य। येणारी प्रत्येक पहाट नवीन उमेद घेऊन येईल, आपल्याला नव्याने जगायला शिकवेल, एकमेकांच्या आणखी जवळ आणेल। रमा, मला तुझी साथ आयुष्यभरासाठी हवी आहे।
तू दिवाळीत सौदामिनी आजी बनून आली होतीस ना, खरोखर तू तशी दिसेपर्यंत मला तुला बघत राहायचंय. मला सुद्धा तुला अगदी म्हातारं झालेलं पाहिजे. ए राघव, आपल्या मुलांची मुलं तुला काय हाक मारतील रे? राघव आबा, राईट? रमा, काय डायरेक्ट नातवंडांपर्यंत पोहोचलीस? आधी मुलांचा तर विचार कर. मुलाचा नाही, नको. म्हणजे मुलगा झाला तर तो तुझ्यासारखा होईल, पण हँडसम नाही दिसणार ना तो. त्यापेक्षा कसं मुलगी झाली तर छान माझ्यासारखी क्यूट दिसेल. त्यामुळे मुलगीच व्हायला हवी. अच्छा, म्हणजे थोडक्यात मी तुला आवडत नाही तर? हो. अरे तुला खरं कळलं? अजिबात नाही आवडत तुम्हाला. हो. शालिनी, ताटात निरांजन नाहीये. निरांजन हे घ्या. अरे तूप आणि भात घालून आधीच तयार करून ठेवलेलं. बघितलं का गजाननराव, तुमच्या पूजेच्या बाबतीमध्ये तुम्हाला कधी काय लागतं? थँक्यू. अगं पण ते मी दिलंय असं समजतायत ना. सो व्हॉट, मला काय त्याचं क्रेडिट नको आहे. अंकल गुरुजींनी ते उपकरण घालणं जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. आणि थँक्स टू यू, तुझ्यामुळे ते झालंय शक्य. अँड अजून एक गोष्ट अश्विनी, अगं अंकल गुरुजींनी ना आम्हाला उद्याच्या फंक्शनसाठी यायला मनाई केली, पण आता तुझ्यामुळे त्या उपकरणाच्या रूपात आम्ही तिथे असू. सो वन्स अगेन थँक्यू, माझा मोटिव्ह साध्य करण्यासाठी मला मदत केल्याबद्दल. बघितलंस अश्विनी, हा फरक आहे तुझ्यात आणि रमामध्ये. तू सतत श्रेय घेण्यासाठी तडफडत असतेस, पण रमा ती सतत दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी धडपडत असते. अंकल गुरुजी, गजानना बस. सावकाश. गजानना, गजानना असं खचून जाऊ नको रे. आबा, आबा तुम्ही त्रास करून घेऊ नका. हे सगळं खोटं आहे, हे लवकरच लोकांना पटेल. आबा, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आपण ढीग विश्वास ठेवू ग, पण लोकांसमोर जो तमाशा व्हायचा तो झालाच. आणि त्या सगळ्याला जबाबदार आहे ही मुलगी. ही मुलगी आणि हिची आई म्हणजे आपल्या घराला लागलेले राहू आणि केतू आहेत. बस माधवा, बस. आता जे काही घडलं त्याच्याशी रमाचा काहीही संबंध नाही. ती ते होती तरी का? अगं आजी, हे एवढं सगळं घडल्यानंतर तू असं कसं म्हणू शकतेस? अरे बस करा आता रे, बस करा.
अरे माधव बोलतोय ते खरं आहे. हे सगळं घडलं त्याला कारणीभूत ही मुलगी